श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. प्रिय भक्तांनो, आजची कथा अतिशय विशेष आहे. आज आपण 7 वारांची कथा ऐकणार आहोत. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की या 7 वारांच्या कथा नित्य नियमाने ऐकल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. तो माणूस संपत्ती आणि सुख समृद्धीने भरतो, ज्ञानाचे तेज मिळते, दारिद्र्य दूर होते, शत्रूंचा नाश होतो, व्यापारात वाढ होते, रोग शोक नाहीसे होतात, घरात सुख शांती येते आणि समस्त देवी देवतांचे आशीर्वाद लाभतात, ज्यामुळे माणसाचे जीवन सुखमय बनते. त्याआधी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. प्रिय भक्तांनो, म्हणूनच ही कथा शेवटपर्यंत ऐका, मध्ये सोडू नका, नाहीतर पूर्ण फळ मिळत नाही आणि दरिद्री येते. चला तर मग आता आपण या 7 वारांच्या कथा ऐकूयात. भक्तांनो, प्रथम आपण रविवारच्या व्रताची कथा ऐकू. प्राचीन काळात एक वृद्ध महिला राहत होती. ती नियमितपणे रविवारचा उपवास करायची. ती महिला रविवारी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून अंगण स्वच्छ करत असे. नंतर सूर्यदेवाची पूजा करून उपवास कथा ऐकत असे आणि सूर्यदेवाला भोग लावून केवळ एक वेळ भोजन करत असे. सूर्यदेवाच्या कृपेने तिला कुठल्याही प्रकारची चिंता किंवा कष्ट नव्हते. हळूहळू तिचे घर संपत्तीने भरले. ही वृद्ध महिला सुखी होत असल्याची पाहून तिच्या शेजारणीला हे पाहवले नाही. वृद्ध महिला गायीचे शेण आपल्या अंगणात घेत असे. पण एक दिवस शेजारणीने गाय घरात ठेवल्याने वृद्ध महिलेला रविवारी शेण मिळाले नाही. त्यामुळे ती अंगण स्वच्छ करू शकले नाही आणि सूर्यदेवाला भोगही लावू शकले नाही. तिने भजन देखील केले नाही. त्यामुळे ती दिवसभर उपाशी राहिली. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी वृद्ध महिलेला अंगणात एक सुंदर गाय आणि वासरू दिसले. तिने त्याला खायला घातले. शेजारणीला हे पाहून अधिक ईर्ष्या वाटली. ती गायीचे सोनेरी शेण जमवून घेऊ लागली आणि लवकरच श्रीमंत झाली. काही दिवसांनी वृद्ध महिलेला हे कळले. ती पूर्वीप्रमाणे रविवारी सूर्यदेवाचा उपवास करत राहिली. सूर्य भगवानाला जेव्हा शेजारणीच्या कपटाचे कळले तेव्हा त्यांनी एक प्रचंड वादळ पाठवले. या प्रकोपाने वृद्ध महिलेला आपली गाय घरातच बंद ठेवावी लागली. दुसऱ्या दिवशी वृद्ध महिलेला अंगणात सोनेरी शेण पाहून आश्चर्य वाटले आणि त्यानंतर तिने गायीला घरातच बांधायला सुरुवात केली. हळूहळू वृद्ध महिला सोनेरी शेणाच्या कारणाने खूप श्रीमंत झाली. हे पाहून शेजारणी जळून तिने आपल्या पतीला नगराच्या राजाकडे पाठवले. राजाने सैनिकांना पाठवून वृद्ध महिलेची गाय काढून घेतली. वृद्ध महिला खूप दुःखी झाली. राजा जेव्हा सोनेरी शेण पाहतो तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटले आणि त्याने गायीवर आपला हक्क घोषित केला. त्या रात्री रविवार होता. सूर्यदेवाने उपाशी वृद्ध महिलेला प्रार्थना करताना पाहून तिच्यावर कृपा केली. स्वप्नात राजाला त्यांनी म्हटले, राजन, वृद्ध महिलेची गाय आणि वासरू परत द्या, अन्यथा तुमच्या महालावर विपत्ती येईल आणि तुमचे सर्व काही नष्ट होईल. सूर्यदेवाचे स्वप्न पाहून भयभीत झालेल्या राजाने उठताच गाय आणि वासरू वृद्ध महिलेला परत दिले आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात संपत्ती देऊन क्षमा मागितली. राजाने शेजारणी आणि तिच्या पतीला त्यांच्या कपटासाठी शिक्षा दिली आणि राज्यभर घोषणा केली की सर्व स्त्री पुरुषांनी रविवारी उपवास करावा. या व्रताच्या पालनानंतर राज्यातील प्रत्येक घरात संपत्तीने भरून आले आणि सर्व सुख समृद्धी निर्माण झाली. स्त्री पुरुषांना आपले जीवन आनंदाने जगता येऊ लागले आणि त्या दिवसापासून प्रत्येक रविवारी लोक घरात शेण लावून स्वच्छता करू लागले, सूर्यदेवाची पूजा करू लागले आणि सूर्यनारायणची स्तुती करू लागले. प्रेमाने बोला, सूर्यनारायण भगवान की जय हो, जय हो सूर्यदेवता. सूर्यदेव, जसे आपण वृद्ध महिलेला कृपा दिली तसेच कथा ऐकणाऱ्या व सांगणाऱ्या भक्तांना तुमची कृपा द्या आणि त्यांच्यावर तुमचा आशीर्वाद ठेवा. भक्तांनो, आता आपण ऐकूया सोमवारच्या व्रताची कथा. एका नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याचा व्यापार दूरवर पसरला होता आणि नगरातील सर्वजण त्याला आदराने बघायचे. परंतु त्याच्या आयुष्यात एक दुःख होते की त्याला पुत्र नव्हता. त्यामुळे तो आपल्या मृत्यूनंतर कोण त्याचा वारसदार होईल याची चिंता करत असे. पुत्रप्राप्तीच्या इच्छेने तो
तो प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची पूजा का व्रत करत असे आणि संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन भगवान शिवांसमोर तुपाचे दीप लावून प्रार्थना करत असे. त्या व्यापाऱ्याची भक्ती पाहून माता पार्वती प्रसन्न झाल्या आणि त्यांनी भगवान शंकरांना त्या व्यापाराची मनोकामना पूर्ण करण्यासाठी विनंती केली. भगवान शंकर म्हणाले की या संसारात प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ मिळते. जे प्राणी जे कर्म करतात त्यांना त्याचप्रमाणे फळ मिळते. भगवान शिवांनी समजावून सांगूनही माता पार्वतीचे मन शांत झाले नाही आणि त्या व्यापाऱ्याला पुत्र प्राप्तीचा वरदान मिळाला. म्हणून त्यांनी भगवान शिवांकडे वारंवार विनंती केली. अखेर माता पार्वतीच्या आग्रहामुळे भगवान भोलेनाथांनी त्या व्यापाऱ्याला पुत्र प्राप्तीचा वरदान दिला. वरदान दिल्यानंतर भगवान भोलेनाथ मातेला म्हणाले, तुझ्या आग्रहावरून मी पुत्र प्राप्तीचं वरदान दिलाय, पण या पुत्राचे आयुष्य 16 वर्षापेक्षा जास्त नसेल. तरी सुद्धा व्यापारी सोमवारी भगवान शिवाचे व्रत करत राहिला. काही महिन्यानंतर त्याच्या घरी एक अत्यंत सुंदर पुत्राचा जन्म झाला, ज्यामुळे घरात आनंदोत्सव साजरा झाला. परंतु व्यापाऱ्याला पुत्राच्या अल्प आयुष्याची कल्पना असल्याने तो काहीसा चिंताग्रस्त होता. जेव्हा मुलगा 12 वर्षाचा झाला तेव्हा व्यापाऱ्याने त्याला शिक्षणासाठी त्याच्या मामाकडे वाराणसीला पाठवले. मुलगा त्याच्या मामासोबत शिक्षणासाठी निघाला. प्रवासात जिथे जिथे ते विश्रांतीसाठी थांबत असत तिथे ते यज्ञ करत आणि ब्राह्मणांना भोजन देत. बराच प्रवास केल्यानंतर मामा भाचा एका नगरात पोहोचले. त्याच दिवशी नगराच्या राजकन्येचा विवाह होता, त्यामुळे संपूर्ण नगर सजवले गेले होते. विवाहाचा मुहूर्त आला, परंतु कन्येचा पिता चिंतेत होता, कारण त्याचा मुलगा एका डोळ्याने अधू होता. त्याला भीती वाटत होती की हे सत्य उघड झाल्यास राजा विवाहाला नकार देईल, ज्यामुळे त्याची बदनामी होईल. कन्येच्या पित्याने व्यापाऱ्याच्या मुलाला पाहिले आणि त्याच्या मनात एक विचार आला. त्याने ठरवलं की या मुलाला नवरदेव म्हणून राजकन्येशी विवाह करावा आणि नंतर त्याला धन देऊन पाठवून देऊ. त्यानंतर तो राजकन्येला आपल्या नगरात घेऊन जाईल. कन्येच्या पित्याने मुलाच्या मामाशी याबाबत चर्चा केली. मामाने धनाच्या लालचेने ही गोष्ट मान्य केली. मुलाला नवरदेवाचे वस्त्र घालून राजकन्येशी विवाह करण्यात आले. राजाने विवाहानंतर राजकन्येला खूप सारे धन देऊन पाठवून दिले. लग्नानंतर जेव्हा मुलगा राजकन्येसह परतत होता तेव्हा त्याला सत्य लपवता आले नाही आणि त्याने राजकन्येच्या ओढणीवर लिहिले, राजकन्ये, तुझा विवाह माझ्यासोबत झालाय. मी तर वाराणसीला शिक्षणासाठी जात होतो. आता तुझे लग्न दुसऱ्या नवयुवकाशी होईल. राजकन्येने ओढणीवर लिहिलेले वाचले आणि तिने लगेचच त्या मुलासोबत जाण्यास नकार दिला. राजा जेव्हा हे ऐकतो तेव्हा तो राजकन्येला महालातच ठेवतो. त्यानंतर मुलगा त्याच्या मामासोबत वाराणसीला पोहोचला आणि गुरुकुलात शिक्षण सुरू केले. जेव्हा तो 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याने यज्ञ केला आणि यज्ञ संपल्यावर ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रदान केले. रात्री जेव्हा तो आपल्या शयनकक्षात झोपला तेव्हा भगवान शिवाच्या वरदानानुसार त्याचे प्राण त्याच्या निद्रावस्थेतच निघून गेले. सूर्यदेव होताच मामाला जेव्हा हे कळले तेव्हा तो रडू लागला आणि शोक व्यक्त करत असताना आजूबाजूच्या लोकांची गर्दी जमली. मामाच्या रडण्याचे स्वर भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यापर्यंत पोहोचले. माता पार्वती म्हणाल्या, प्राणनाथ, मला याचा शोक ऐकून सहन होत नाही. कृपया त्यांचे दुःख दूर करा. भगवान शिव अदृश्य रूपात मातेसह त्या ठिकाणी आले आणि भोलेनाथ म्हणाले, हा तर त्या व्यापाऱ्याचा पुत्र आहे, ज्याला मी 16 वर्षाचे आयुष्य दिले होते. त्याचे आयुष्य संपले आहे. माता पार्वतीने पुन्हा विनंती केली की त्या मुलाला पुन्हा जीवनदान द्यावे. माता पार्वतीच्या आग्रहामुळे भगवान शिवांनी मुलाला पुनर्जन्माचे वरदान दिले आणि काही क्षणातच तो मुलगा पुन्हा उठून बसला. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलगा मामासह आपल्या नगराकडे परतला. वाटेत ते त्या नगरात पोहोचले जिथे त्यांचे लग्न झाले होते. तिथे यज्ञ चालू असताना नगराच्या राजाने त्यांना ओळखले आणि यज्ञ संपल्यानंतर त्यांना महालात नेले. काही दिवस त्यांना महालात ठेवल्यानंतर राजाने त्यांना वस्त्र व द्रव्य देऊन राजकन्येसह त्याला पाठवून दिले. इकडे व्यापारी आणि त्याची पत्नी उपाशी पोटी आपल्या मुलांची वाट पाहत होते. त्यांनी शपथ घेतली होती की जर त्यांना मुलाच्या मृत्यूचे वृत्त मिळाले तर ते दोघेही प्राण त्याग करतील. परंतु जेव्हा त्यांना मुलाच्या जिवंत परत येण्याचा आनंदाचा संदेश मिळाला तेव्हा ते खूपच आनंदित झाले. नगराच्या प्रवेशद्वारावर मुलगा आणि पुत्रवधू राजकन्येला पाहून
व्यापाऱ्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. त्या रात्री भगवान शिव यांनी व्यापाऱ्याच्या स्वप्नात येऊन सांगितले की तू सोमवारचे व्रत करून कथा ऐकून मला प्रसन्न केले आहेस, त्यामुळे तुझ्या मुलाला मी दीर्घायुष्याचे वरदान देत आहे. पुत्राला दीर्घायुष्याचे वरदान मिळाल्याचे ऐकून व्यापारी खूप आनंदित झाला. भगवान शिवाच्या भक्तीमुळे आणि सोमवारच्या व्रतामुळे व्यापाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या. याप्रमाणे जो भक्त सोमवारचे विधीपूर्वक व्रत करतो आणि कथा ऐकतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. प्रेमाने बोला ओम नमः शिवाय, जय जय शिवशंकर. भक्तांनो, आता आपण ऐकू या मंगळवारची व्रतकथा. एका वेळेची गोष्ट आहे. एक ब्राह्मण दाम्पत्य होते. त्यांना संतती नव्हती, त्यामुळे ते खूप दुःखी होते. एकदा ब्राह्मण वनात हनुमानजींची पूजा करण्यासाठी गेला आणि महावीरजींना एक पुत्र प्राप्त होण्यासाठी प्रार्थना केली. घरी त्यांची पत्नीही मंगळवारचे व्रत करीत होती. मंगळवारी व्रताच्या शेवटी हनुमानजींना नैवेद्य अर्पण करूनच ती भोजन करत असे. एकदा व्रताच्या दिवशी ब्राह्मणीने त्या ना काही अन्न तयार केले ना हनुमानजींना नैवेद्य अर्पण केला. तिने निश्चय केला की पुढच्या मंगळवारी हनुमानजींना नैवेद्य अर्पण करूनच ती अन्न ग्रहण करेल. मग उपवास करून 3 दिवस पडल्यानंतर ती मंगळवारी बेशुद्ध पडली. हनुमानजींनी तिची निष्ठा आणि श्रद्धा पाहून तिला प्रसन्न होऊन वर दिला आणि तिला एक पुत्र दिला. त्या मुलाचे नाव मंगल ठेवले. काही काळानंतर ब्राह्मण घरी आला तेव्हा त्याने मुलाला पाहून विचारले की तो कोण आहे. पत्नी म्हणाली की मंगळवारचे व्रत प्रसन्न होऊन हनुमानजींनी तिला हा पुत्र दिलाय. ब्राह्मणाला पत्नीच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. एके दिवशी संधी साधून ब्राह्मणाने मुलाच्या विहिरीत ढकलले आणि त्या मुलाला विहिरीत ढकलल्यानंतर घरी परतल्यावर ब्राह्मणीने विचारले मंगल कुठे आहे. तेवढ्यात मागून मंगल हसत येताना दिसला. त्याला पाहून ब्राह्मण चकित झाला. रात्री हनुमानजींनी स्वप्नात दर्शन देऊन ब्राह्मणाला सांगितले की हा पुत्र त्यांच्याच कृपेने त्याला मिळाला आहे. सत्य कळाल्यावर ब्राह्मण खूप आनंदित झाला. त्या दिवसापासून ब्राह्मण दाम्पत्य प्रत्येक मंगळवारी व्रत करू लागले आणि जो व्यक्ती मंगळवारची व्रत कथा वाचतो किंवा ऐकतो आणि नियमाने व्रत करतो त्याला हनुमानजींच्या कृपेने सर्व कष्ट दूर होतात, सर्व सुख प्राप्त होते आणि हनुमानजींच्या कृपेचा लाभ होतो. हनुमानजींनी ज्या प्रकारे तुम्ही त्या ब्राह्मणाला पुत्र दिला तशाच प्रकारे कथा ऐकणाऱ्या, वाचणाऱ्या आणि हुंकार करणाऱ्यांच्या तुमची कृपा लाभो हीच तुमच्या चरणी प्रार्थना. जय हनुमानजी महाराज, जय बजरंगबली, जय गणेश बाबा. ओम नमः शिवाय. भक्तांनो, आता आपण ऐकूया बुधवारची व्रतकथा. एका वेळची गोष्ट आहे. एका व्यक्तीचे लग्न होऊन अनेक वर्ष झाली होती. लग्नानंतर एकदा त्याची पत्नी आपल्या माहेरी गेली होती. तिला आणण्यासाठी तो तिच्या सासर गेला आणि काही दिवस सासरात राहिल्यानंतर त्याने आपल्या सासऱ्यांना पत्नीला सोबत घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र तो दिवस बुधवार होता, म्हणून सासऱ्यांनी सांगितले की बुधवारी मुलीला सासरी पाठवू नये. परंतु तो माणूस ऐकण्यास तयार नव्हता आणि पत्नीला घेऊन आपल्या घरी निघाला. रस्त्यात त्याच्या पत्नीला पाणी प्यायची तीव्र इच्छा झाली आणि तो पाण्याचा शोध घेण्यासाठी दूर गेला. बऱ्याच प्रयत्नानंतर पाणी घेऊन परत येऊन पाहतो तो काय, त्याच्या पत्नीसमोर त्याच्यासारखाच दिसणारा दुसरा व्यक्ती तिच्या सोबत बोलत बसला होता. हे पाहून तो संतापला आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला विचारले, तू कोण आहेस आणि माझ्या पत्नीसोबत काय करतो आहेस. त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि त्यांच्यात भयंकर लढाई सुरू झाली. यावेळी काही सिपाई आले आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागले. दोन्ही व्यक्तींना पाहून पत्नी चकित झाली, कारण दोघेही सारखे दिसत होते. हा गोंधळ पाहून पती अस्वस्थ झाला आणि मनात प्रार्थना करू लागला, हे भगवंत, हे काय लीला आहे. त्याच वेळी आकाशवाणी झाली, बुधवारी पत्नीला पाठवू नये. हे ऐकून तो व्यक्ती समजून गेला की ही बुद्ध देवांची लीला आहे. त्याने बुद्ध देवांची क्षमा मागितली. तात्काळ तो दुसऱ्या व्यक्ती अंतर्धान पावला आणि त्याला त्याची पत्नी मिळाली. त्या दिवसापासून प्रत्येक बुधवार गणपतीची पूजा होऊ लागली, कारण प्रवासात कोणतेही विघ्न येऊ नये आणि गणेशजींची कृपा लाभावी. प्रेमाने बोला, जय गणेशजी महाराज. ओम नमः शिवाय. भक्तांनो, आता आपण ऐकूया गुरुवारची शुभ फलदायी कथा. प्राचीन काळात एक अतिशय गरीब ब्राह्मण होता. त्याला कोणतीही संतती नव्हती, परंतु तो नित्य पूजा करीत असे. त्याची पत्नी मात्र स्नान करीत नसे किंवा कोणत्याही देवतेची पूजा करीत नसे. यामुळे ब्राह्मण देवता
खूप दुःखी होते. भगवानाच्या कृपेने ब्राह्मणाला एक कन्या झाली. जेव्हा कन्या मोठी होऊ लागली तेव्हा ती प्रातःकाळ स्नान करून भगवान विष्णूंचा जप करायची. ती बृहस्पतिवारचा व्रतही ठेवू लागली. पूजापाठ संपल्यानंतर ती शाळेत जात असे. तिथे ती नेहमी तिच्या मुठीत काही सोने घेऊन जात असे. आणि एक दिवस कन्या सोन्याचा सूप साफ करत असताना तिच्या आईने तिला पाहिलं आणि म्हणाली, बेटा, सोनेला भटकण्यासाठी सोनीच्या सूपाची आवश्यकता असते. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. त्या दिवशी कन्याने व्रत ठेवले आणि बृहस्पती देवाकडे सोन्याचा सूप मागितला. बृहस्पती देवाने तिची प्रार्थना स्वीकारली. प्रत्येक दिवशीप्रमाणे ती कन्या शाळेत गेली आणि शाळेतून परत येताना जेव्हा ती सोन्याचा सुपात होती तेव्हा तिला बृहस्पती देवाच्या कृपेने सोन्याचा सूप मिळाला आणि ती ते घर आणून त्यात जो साफ करत होती. आणि परंतु तिच्या आईचा तोच धंदा चालू होता. एक दिवस कन्या सोन्याचा सुपात जे साफ करत असताना तिने नगराचा राजकुमार तिथून गेला आणि कन्येच्या रूपावर तो मोहित झाला आणि राजमहालात जाऊन त्याचे भजन करणे व जल त्यागणे सुरू केले. आणि राजा आणि मंत्री त्याला त्याच्या वर्तनाबद्दल विचारण्यासाठी आले. त्याला कळाले की राजकुमाराने जल त्यागले आहे. राजकुमाराने राजांना त्या कन्येच्या घराचा पत्ता दिला. मंत्री त्या कन्येच्या घराला गेले. मंत्रीने ब्राह्मणास राजा यांच्यातर्फे विनंती केली. काही दिवसांनी ब्राह्मणाच्या कन्येचा राजकुमारासोबत विवाह झाला आणि मग कन्या राजमहालात गेल्यानंतर ब्राह्मणाच्या घरात पुन्हा गरिबीचं पुनरागमन झालं. एक दिवशी दुःखी ब्राह्मण आपल्या कन्येस भेटायला गेला. कन्याने पित्यांच्या गरजांची कल्पना करून आपल्या आईविषयी विचारले. ब्राह्मणाने सर्व काही सांगितले आणि त्याला विदा केले. पण काही दिवसांनी परिस्थिती पुन्हा त्याच्याचकडे आली आणि ब्राह्मण एकदा पुन्हा आपल्या कन्येस भेटायला गेला. बेटा, तुम्ही तुमच्या आईला इथे आणा. मी तिला एका विधी शिकवेन ज्यामुळे गरिबी दूर होईल. ब्राह्मण देवी त्यांच्या पत्नीला घेऊन आपल्या कन्येस राजमहालात पोहोचले. कन्याने आपल्या आईला सांगितले, हेमा, तुम्ही प्रातःकाळ स्नान करून विष्णू भगवानाची पूजा करा. सर्व दरिद्रता दूर होईल. परंतु तिच्या आईने तिच्या एकही गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. प्रातःकाळ उठल्यावर तिच्या कन्याच्या ठिकाणी लपून बसणाऱ्या आईला ती नेहमीच मऊ भाषेत बोलायची आणि तिला स्वच्छता करण्यास लावायची. एक दिवस तिच्या कन्येला खूप राग आला आणि तिने आपल्या आईला एका खोलीत बंद करून ठेवले. प्रातःकाळ तिला स्नान व पूजा पाठ करून घेतला आणि यामुळे तिच्या आईची बुद्धी सुधारली आणि त्यानंतर ती नियमितपणे पूजा पाठ आणि प्रत्येक गुरुवाच्या व्रताचे पालन करू लागले. या व्रताच्या प्रभावामुळे मृत्यूच्या नंतर ती स्वर्गात गेली आणि त्या ब्राह्मणाने स्वर्ग प्राप्त केला. भगवान विष्णूने त्याला स्वर्गाचा वरदान दिला आणि या प्रकारे सर्वांनी हे करणे आवश्यक आहे. भगवान या कथेला ऐकणारे, खाणारे आणि ओंकार वरणारे सर्वांना वरदान देव आणि प्रेमाने बोला, विष्णू भगवान की जय. भक्तांनो, आता आम्ही शुक्रवारच्या व्रताची कथा ऐकूया. एक वेळ एक वृद्ध महिला होती. तिच्या बरोबर एक पुत्र होता. तो आपल्या पत्नीला म्हणाला, बघ, माझी आई मला किती प्रेम करते. पत्नी म्हणाली, मला दिसतं की तुमची आई तुला उष्ट खायला देते. ती किती प्रेम करते ते. हे ऐकून पुत्राने म्हटलं, नाही, असं होऊ शकत नाही. मला ते माझ्या डोळ्यांनी पाहायचंय. जेव्हा मी पाहेन तेव्हाच विश्वास ठेवीन. काही दिवसांनी एक सण आला. घरात विविध प्रकारच्या भोजनांचे आणि बुंदीचे लाडू बनले होते. ती महिला सर्व सजवून बसली, रसोईत झोपली आणि सून कपड्यातून सर्व काही पाहत होती. तिथे भोजन करणारे तिच्या भावांनाही कळाले. त्यांनी पाहिलं की आईने त्यांच्यासाठी सुंदर आसन सजवलाय, विविध प्रकारचे जेवण वाढलंय आणि ती त्यांना आग्रह करून जेवण देत आहे. हे पाहून त्याला वाटलं की आई मला भोजन देत नाही. आता तो प्रदेशात जाण्याचा विचार करतो. आईने त्याला सांगितलं की उद्या जा, पण त्याने म्हटलं, मी आजच जात आहे. असं म्हणून तो घरातून बाहेर निघाला. जाताना त्याला पत्नीची आठवण आली. ती गोशाळेत शेण काढत होती. तिने तिथे जाऊन तिला म्हटलं, प्रिये, मी प्रदेशात कमवण्यासाठी जात आहे. तुमची आठवण मला सदैव राहील, म्हणून मला काहीतरी चिन्ह द्या. ती म्हणाली, माझ्याकडे काय आहे, फक्त शेण. असे म्हणत ती त्याच्या पाठीवर शेणाचा हात ठोकला. तो पुढे म्हणाला आणि निघाला. जाताना तो दूर देशात पोहोचला. तिथे एका सावकाराची दुकान होती. तिथे जाऊन त्याने सांगितलं, भाऊ, मला नोकरीवर ठेवा. सावकाराला एक नोकरीदाराची आवश्यकता होती. त्याने म्हटलं, हो, ठेवतो. त्या तरुणाने विचारलं, पगार किती? सावकाराने त्याला सांगितलं, तुला कमी देईल. त्याला सावकाराची नोकरी मिळाली.
ते सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत काम करू लागला. काही दिवसात तो दुकानाचे सर्व काम करायला लागला, हिशोब ठेवायला लागला, ग्राहकांना माल विकायला लागला. सावकारासोबत 8 नोकर होते. त्यांना त्याचे काम पाहून आश्चर्य वाटलं, कारण तो फारच हुशार झाला होता. सावकाराने देखील त्याच्या कामाकडे लक्ष दिलं आणि 3 महिन्यात त्याला अर्धे बक्षिसाचे हिस्सेदार बनवून दिले. तो काही वर्षातच सेठ म्हणून ओळखला जाऊ लागला आणि मालक त्याच्यावर व्यवसाय सोडून गेला. इथे त्याची पत्नी दुःखी होऊ लागली, कुटुंबाची कामे करायला लागली. ती लाकडे जंगलात नेई घराच्या सासण्यातून भुसी काढीत असे, तिची रोटी बनवत असे आणि नारळाच्या फटीतून तिला पाणी देण्यात येत असे. एक दिवस ती लाकडे घेण्यासाठी जात होती, तेव्हा तिला रस्त्यात अनेक स्त्रिया संतोषी मातेचा व्रत करताना दिसल्या. ती तिथे थांबली आणि कथा ऐकू लागली. तिने विचारलं, बहिणींनो, तुम्ही कोणत्या देवतेची पूजा करत आहात आणि हे करण्याने काय फळ मिळतं? त्यातल्या एक स्त्रीने उत्तर दिलं, ऐका, हे संतोषी मातेचा व्रत आहे. हे केल्याने निर्धनता दूर होते, दरिद्रता कमी होते आणि जे काही मागितलं ते संतोषी माता यांच्या कृपेचं पूर्ण होतो. तिने व्रताची विधी विचारली. स्त्रीने सांगितलं की व्रत घेणारी व्यक्तीने प्रेम आणि श्रद्धेने नियमांचे पालन करावे. काही अडचण येतच नसेल तर दिवा लावून कथा सांगावी आणि जेव्हापर्यंत कार्य सिद्ध होत नाही तोपर्यंत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कार्य सिद्ध झाल्यावर व्रताचे उद्यापन करावे, म्हणजेच उधळण करणे. आणि जर कोणाचा ग्रह अचूक असेल तर मग देखील माता वर्षभरात कार्य सिद्ध करतात. फलसिद्धी झाल्यावर उद्यापन करणे आवश्यक आहे, मध्यांतरात नाही. उद्यापनात खाजा, खीर आणि चिरोट्या बनवून 8 मुलांना भोजन करावे. जेवढे मिळतील तेवढे दीर, जेठ, भाऊ, बंधू किंवा जवळच्या नातेवाईकांना भोजनासाठी बोलावे. यथाशक्ती दक्षिणा द्यावी आणि संतोषी माता यांचे नियम पूर्ण करावेत. हे ऐकून त्या वृद्धेच्या चुलत वहिनींकडून व्रताची तयारी करण्यासाठी पैसे घेतले. मार्गावरती लाकडांच्या ओझ्याने काही पैसे घेऊन चणे आणि गुळ घेऊन आली. समोरच्या मंदिरात जाऊन तिने विचारलं, हे मंदिर कशाचं आहे? त्यावर सर्वांनी सांगितलं, संतोषी माताचं आहे. हे ऐकून ती माताच्या चरणात पडली आणि विनंती करू लागली, माता, मी अज्ञानी आहे. व्रताचे काही नियम मला माहिती नाहीत. मी दुःखी आहे. माता जगज्जननी, माझं दुःख दूर कर. मी तुझ्या शरणात आहे. माता तिच्यावर दयाळू झाल्या आणि एका शुक्रवारी तिच्या पतीचं पत्र आलं आणि दुसऱ्या शुक्रवारी तिला पाठवलेल्या पैशांचा संदेश आला. हे पाहून तिचा जेठ आणि जेठानी सुखावले, कारण आता त्यांच्याकडे पैसे येऊ लागले. बिचारी आनंद अश्रूने रडत होती आणि म्हणत होती, माते, तुझी महिमा अपरंपार आहे. हे सर्वांसाठी चांगले झाले आहे आज. म्हणून तिच्या डोळ्यात अश्रू भरले आणि संतोषी मातांच्या मंदिरात जाऊन मातेश्वरीच्या चरणावर गोड आवाजात गडगडू लागली, माता, मी तुमच्याकडे पैसे कधी मागितले आहेत का? मला पैशांची काय करायचं आहे? मला तर माझ्या नवऱ्याच्या दर्शनाची इच्छा आहे. तेव्हा माता हसून म्हणाल्या, जा बेटी, तेरा स्वामी आएगा. हे ऐकून ती आनंदाने घरी गेली आणि काम सुरू केलं. संतोषी माता विचार करू लागल्या, ही बोळी पुत्री, मी तिला सांगितले की तेरा पतीचा येईलच, आणि पण तो तर तिला स्वप्नातही लक्षात ठेवत नाही. त्याला आठवण करून देण्यासाठी मला त्याच्यापाशी जावे लागेल. अशा प्रकारे माताजी त्या वृद्ध बाईच्या मुलांच्या स्वप्नात प्रकट झाल्या आणि स्वप्नात प्रकट होऊन त्यांनी त्याला सांगितले, सावकार, तू एकटा आहे का? तुझ्या घरी कोणी आहे का? तो उत्तर देतो, माझ्याकडे सगळं काय आहे. आई आहे, त्यांची सून आहे, काय कमी आहे? माताजी म्हणाल्या, भोले पुत्र, तुझी पत्नी घरात संकट सहन करत आहे. तुझे आई बाबा तिला त्रास देत आहेत. ती तुझ्या प्रती तरसत आहे आणि तिची काळजी घे. तो म्हणाला, हो माता, हे मला माहिती आहे, पण मी कसा जाऊ? परदेशातील गोष्टी आहेत आणि लेनदेनचा काही हिशोब नाही. कसा जाऊ? माताजी म्हणाल्या, सकाळी हात धुवून संतोषी माताचे नाव घे, एक दीपक लाव, दंडवत कर आणि दुकानावर जाऊन बस. त्याने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याने आंघोळ करून हात धुवून संतोषी मातेला दंडवत केला आणि तो दुकानावर गेला. काही वेळातच देणारे पैसे आणून लागले, घेणारे हिशोब मागू लागले. बाजारात खरेदी करणारे लोक तिथे येऊ लागले. संध्याकाळपर्यंत त्याच्यावर पैशांचा मोठा पाऊस पडला. माता या त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो धन मिळवून घरी परतला आणि त्यांची पत्नी लाकडे घेण्यासाठी जंगलात जात होती. परत येत असताना ती माताजींच्या मंदिरात थांबली आणि तिथे धूळ उडवताना पाहून ती मातेशी विचारते, हे माता, ही धूळ कशामुळे उडते? माताजी उत्तर देतात की, हे पुत्री, तुझा नवरा आला आहे
आणि तिने ते ऐकून, तू 3 लाकडांचे बोजे बनव आणि एक नदीच्या काठावर ठेव, दुसरा माझ्या मंदिरात ठेव आणि तिसरा आपल्या घरात ठेव. तुझे पतीचे त्या लाकडांच्या बोझ्याने मन भरून जाईल आणि ते तिथे थांबतील. नाश्ता पाणी खाल्ल्यानंतर तो मातेच भेटायला येईल. मग तू लाकडांचा बोजा उचलून चौकात जाऊन जोरात आवाज कर, सासूबाई, लाकडांचा घण आला, भुशीची रोटी दे, नारळाच्या फटीत पाणी दे, आज पाहुणा कोण आला आहे. हे ऐकून ती सून माताजीला धन्यवाद देत होती. सुखाने लाकडे पाहून तिला इच्छा झाली की आपण तिथे विश्राम करूया आणि भोजन करून गावात जाऊया. या प्रकारे भोजन करून विश्राम करून ती गावात गेली आणि सर्वांशी प्रेमाने भेटली. यावेळी तिने लाकडांचा भारा आपल्या डोक्यावर घेतला आणि उतावीळपणे अंगणात आले. लाकडांचा मोठा बोजा सांगणात ठेवून तिने जोरात 3 वेळा आवाज दिला, घ्या सासूबाई, लाकडांचा घणा आला, भुशीची रोटी द्या आणि आज पाहुणा कोण आला आहे. हे ऐकून तिचा सासरा बाहेर आला आणि आपल्या सुनेची कामे विसरून विचारले, सुनबाई, असं का म्हणतेस? तुझा पती आलाय, ये आत येऊन भोजन कर, असे सांगितले. आणि तिचा आवाज ऐकून तिचा पती बाहेर आला. अंगठी पाहून त्याचे मन विचलित झाले आणि तो आपल्या आईला विचारतो, आता माता ही कोण आहे? आई म्हणाली, बेटा, ही तुझी पत्नी आहे. तू गेलेल्या दिवसांपासून ही सर्व गावात भटकत आहे, घरातील कामं काहीच करत नाही. तो म्हणाला, ठीक आहे माता, मी आतला याला पाहिलं की तुला देखील पाहिल आणि सगळ्यांचं नक्कीच मी परीक्षा घेईन. मी दुसऱ्या घरात राहीन. आईने म्हटलं, ठीक आहे, जे तू म्हणशील. तेव्हा ते दोन्ही नवरा बायको दुसऱ्या कक्षात 3ऱ्या मजल्यावरच्या खोलीत गेले आणि 1 दिवसात राजाच्या महालासारखा घर तयार केले. आता त्यांनी खूप खूप अनुभवायला लागले. आणि तितक्यात एक शुक्रवार आला. तिने आपल्या पत्नीला सांगितले की मला संतोषी माताच्या व्रताचे उद्यापन करायचे आहे. पतीने म्हटले, खुशीत कर. तिने उद्यापनाची तयारी सुरू केली. जेठानींच्या मुलांना भोजनासाठी बोलवण्यासाठी गेली. त्यांनी सहमती दर्शवली, पण जेठानीने आपल्या मुलांना सांगितले, भोजनाच्या वेळी खटाई मागा आणि त्यामुळे तिचं उद्यापन पूर्ण होणार नाही. मुलांनी भोजन सुरू केले आणि खीर खाल्ली, पोट भरून खाल्ली. पण नंतर ते खटाई मागू लागले. आम्हाला खीर खाणं होत नाही, खटाई हवी आहे असे सांगितले आणि खाणं अगदी अप्रिय वाटतंय. ती म्हणाली, खटाई कोणालाच मिळणार नाही, हा संतोषी मातांचा प्रसाद आहे. मुलं उभी राहिली आणि सून म्हणाली, पैसे घ्या. आणि सुनेला काहीही माहीत नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवून 3 पैसे दिले आणि मुलं घेऊन गेले आणि खटाई खायला लागले. हे पाहून सून माताजीला भेटायला गेली आणि म्हणाली, माता म्हणाल्या, तुम्ही काय केले? बेटी, तुने उद्यापन करून माझा व्रत भंग केलाय. ती म्हणाली, माता, मी काही अपराध केला आहे का? मी तर चुकून मुलांना पैसे दिले, मला क्षमा करा, मी पुन्हा असं तुमचं उद्यापन करीन. माताजी म्हणाला, आता चुकवू नकोस. ती म्हणाली, आता चुकवणार नाही. आता सांगा कसं येणार? माताजी म्हणाल्या, ज्या पुत्री तुझा पती तुला रस्त्यात भेटेल ती बाहेर निघाली आणि तिचा पती तिच्या समोर आला. तुम्ही कुठे गेला होता? तिने विचारलं. तो म्हणाला, जेव्हा मी खूप पैसा कमवला तेव्हा राजाने त्याचा कर मागितला होता आणि मी तो भरायला गेलो होतो. ती म्हणाली, चांगलं झालं, आता घराकडे चला. आता काही दिवसानंतर शुक्रवारचा व्रत आला. तिने सांगितले, मला पुन्हा मातेचे उद्यापन करायचे आहे. पतीने म्हटले, खुशीने करा. पुन्हा जेठाच्या मुलांना भोजनासाठी बोलवण्यासाठी गेली आणि जेठानीने 1-2 गोष्टी ऐकल्या आणि सर्व मुलांना शिकवले. तुम्ही आधीच खटाई मागा. मुलांनी भोजन करून केले आणि सुरू केले, आम्हाला खीर नाही पाहिजे, खटाई हवी आहे, काही खटाई खाण्यासाठी द्या. ती म्हणाली, खटाई कोणालाही मिळणार नाही. ती ब्राह्मणाच्या मुलासोबत भोजनाला लागली आणि सुनेने यथाशक्ती एक करून एक फळ दिला आणि संतोषी माता प्रसन्न झाल्या. आणि अशा प्रकारे तिच्या सुनेने उद्यापन केले आणि माताजीच्या कृपेने तिच्या घरात पुन्हा धनाचा भंडारा भरला. काहीच वेळात ती एका पुत्राला जन्म देते आणि या प्रकारे तिचं घर पूर्णपणे आनंदाने भरलं जातं. ती माता संतोषीच्या कृपेने धनवान होऊन जाते. आणि जय हो संतोषी माताजी, तुम्ही तिला तुमच्या भक्तीचा आशीर्वाद दिलाय. या प्रकारे कथा ऐकणारे, म्हणणारे आणि ओंकार भरणारे सर्वजण जय माता संतोषी नक्कीच लिहा. भक्तांनो, आता आपण शनिदेवाची कथा ऐकूया, ती तुम्ही संपूर्ण ऐका. जय श्री शनिदेव प्रभू. विनंती महाराज, कृपा करा. एक वेळची गोष्ट आहे की भगवान सूर्यदेवांचे पुत्र शनिदेव बालपणातच खूप सुंदर आणि तेजस्वी होते. त्यांची सुंदरता पाहून
गंधर्वांनी त्यांच्या मुली कंकालीला विवाह शनिदेवासोबत करावा असे ठरवले, पण अत्यंत सुंदर असल्याने अप्सरांना बघून अनेक वेळा शनिदेव त्यांच्यावर मोहित होत असत. हे पाहून गंधर्वपुत्री कंकाकीला हे काही आवडले नाही. तरी गंधर्वपुत्री कंकालीने आपल्या पती शनिदेवांना शाप दिला की आजपासून सुंदरता गमावून बदसूरत होऊन जाल आणि तुमची दृष्टी नेहमी खालीच राहील आणि तुम्ही कोणाकडे सरळ बघितले तर त्याला 7 वेळा भास होईल. तेव्हा शनिदेव भगवान शिवांकडे तपस्या करण्यास गेले आणि काय झालं की तपस्येनंतर भगवान शिवांनी प्रश्न केला की हे सर्व सूर्यपुत्र शनिदेव तुला काय झालाय? शनिदेवांनी म्हटले, हे शिवशंभू, कृपा करून मला सृष्टीवर सरळ पाहण्यासाठी आशीर्वाद द्या. भगवान शिवांनी सांगितले की त्यांच्यावर की जी व्यक्ती शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या खाली तेल चढवेल त्याच्यावर तुमची खूप दृष्टी पडेल आणि त्यामुळे शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या खाली शनिदेवाची पूजा केली जाते आणि त्यांना तेल चढवले जाते. हे शनी महाराज, जो कोणी तुमच्या शनिवारच्या व्रत करील आणि तो तुमच्या तेल चढवेल त्याच्या घरात तुम्ही धन, सुख, सुविधा नक्कीच आणा आणि संपदा आणा. सुख आणि शांती मिळेल आणि प्रेमाने बोला, जय शनिदेव महाराज की जय. आता मित्रांनो, ओम नमः शिवाय. प्रिय भक्तांनो, मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्कीच अत्यंत आवडली असेल. जर काही चुकी झाली असेल तर मला माफ करा आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमचं जीवन मंगळमय हो आणि चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.